आणि हा किती किलो आहे मसाला? 9 किलो। मग 9 किलोला तेल किती लागेल? 1 किलोच बस। बस खाली नाम लगा दिया कि खराब चलता है। 3 किलोचा मसाला तयार झाला। ठाणा मार्केटमध्ये आहे आणि मशीन एवढी गरम झालेली आहे ना की ती बंद करण्यात आलेली आहे। 1-1.5 तास लागणार आहे मशीनला थंड होण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा चालू होणार आहे। काय डंक नाहीये, मशीन आहे। डंक त्या साईड एवढं घेतलंय। हा वा संजरी मसाला सेंटर आहे, मसाल्याचं नाव आपला। आणि बाकी इकडे मिरच्या वगैरे बघा, तुम्हाला भाव सांगते सगळं। हे बघा, ही लवंगी मिरची आपली 300 रुपये किलोचा भाव आहे। आणि ही पटना मिरची आपली 350 रुपये किलो आहे। आणि बघा, ही संकेश्वरी मिरची आपली ही 400 रुपये किलोला आहे। आणि आपली हे बघा, ही बेडकी मिरची आहे इथे, ही आपले 450 रुपये किलो आहे। आणि काश्मीरी मिरची वगैरे आहे अजून, ते आपले 600 रुपये किलो आहे काश्मीरी। आणि बाकी धने वगैरे, बाकी आगरी मसाला, मालवणी मसाला सगळं दलून भाजून सगळं भेटेल आपल्याकडे। आगरी मसाला बनवायचा आहे तो कसा लागेल? 5 किलोचा भाव बघा, आगरी मसाला 5 किलोचा बनवायला 2000 रुपये होतील। हां, आगरी स्पेशल मसाला। कोली मसाला बनवायचा असेल तो 500-600 रुपये किलो पडतं आपल्याला। मालवणी मसाला बनवायचे असेल तो 500-600 रुपये किलो पडतं। भाजणीचा काय भाव आहे? भाजायचे आता सध्या 60 रुपये किलो चालू आहे। आता पुढच्या वर्षी बघू आरामाने। आणि दळायचे बघा, दळायचे मशीनवरती 30 रुपये किलो आहे। खांडपमध्ये कुठून पाहिजे असेल तो आपल्याला 80 रुपये किलो आहे। आणि हे वगैरे बघायचे असेल तर आपला बघा, सेलमची हळद वगैरे आहे, हे बघा, ही सेलमची हळद आहे 220 रुपये किलो आहे। तेव्हा ही गाठेची पण हळद आहे आपल्याकडे, तेव्हा ही पण 220 रुपये किलो आहे। तेव्हा हे राजापुरी खोबरं आहे 450 रुपये किलो आहे, राजापुरी खोबरा। आणि आपला इंदोरी धने पण आहे बघा इथे, हे बघा इथे दाखव, इंदोरी धने आहे हो, 200 रुपये किलो आहे। हां ताई, नमस्कार। हां, आता एंडिंग चालू आहे, आता अजून 1 महिना 15 दिवस राहिला आहे, 1 महिना 15 दिवस राहिला आहे। आपल्या इथं पावसाळ्यामध्ये पण मसाला दलून किंवा भाजून कुटून वगैरे भेटते। पाऊस चालू असू द्या तरी पण भेटणार, आपल्याकडं मिरची मसाला भाजायची सुविधा आहे। बाकी आपलं नाव माहिरा मसाला मार्ट, शॉप नंबर 59। बाकी आता भाव चालू आहे आता मिरचीचा, ही संकेश्वरी मिरची 400 रुपये किलो भाव चालू आहे। ही लवंगी मिरची, ही प्युअर कोल्हापूरची लवंगी मिरची 350 रुपये भाव चालू आहे। ही गुजरात बेडगी 600 रुपये किंमत चालू आहे। ही बेडगी ही 500 रुपये किलो। आंध्रा बेडगीमध्ये 700 रुपये किलो। हां, दुसरी इथं आहे प्युअर ओरिजिनल पटना। याला कसा 50% रंग, 50% तिखट पण असते आणि थोडीशी तेल वगैरे पण सोडते ही रस्स्याला, ही ओरिजिनल पटना। यामध्ये आहे दुसरी ही साधीवाली पटना, ह्याचं काम फक्त 50% तिखट, बाकी अजून काय काम नाही करत। ह्याचं 3 काम करते, हे 3 काम करते। बाकी ही संकेश्वरी ती पाहिली तीच आपण, ही बेडगी, ही थोडी चांगलीमध्ये बेडगी, थोडी डार्क कलर, ही प्युअर कर्नाटकची येणार, ही 600 रुपये किलो। बाकी सेलम आलं ते सेलम 220 आहे, 240 आहे क्वालिटीमध्ये, ही 240 आहे, दुसरी 220 आहे। हां, ही 220 रुपये किलो आहे। बाकी इंदोरची धने 200 रुपये, 240 रुपये, ही 240 वाली आहे। बाकी आतमध्ये आहे 200 रुपये किलो। आता मला आगरी, कोकणी, मालवणी मसाल्याचं जरा सांगा। आता तर ती 2-2 किलो करायचं आहे, समज कोकणी मसाला, तर त्याचं बजेट काय राहील साधारणतः? एक अंदाज सांगतोय कोकणी मसाल्याचा ना, कोकणीमध्ये एक 3 किलो करायला गेले 3 किलो, एक 1500मध्ये बसते, एक 1200मध्ये बसते कोकणी मसाला। आगरी मसाला 1000ला 3 किलो आहे,
1200ला 3 किलो आहे आणि 1500ला 3 किलो आहे. 3 क्वालिटी आहे. आणि मालवणी पाहिजे तर मालवणी पण आहे. मालवणी 800 रुपये किलोच्या आसपास बसते. बाकी आपल्या इथं असा पावडर वगैरे आता रेडी आम्ही जास्त विकतात ऑफ सीजनमध्ये. ज्यांना घरगुती मसाले पाहिजे ते आम्ही स्वतः दलवून ठेवलेली आहे. ह्याची पण गॅरंटी भेटते तुम्हाला. 8 महिने 9 महिने गॅरंटी भेटेल. आणि सर्वावर किंमत लिहिलेली आहे. तुम्हाला दल्लेलीमध्ये स्पेशलमध्ये 800 रुपये किलो 700 रुपये किलोमध्ये भेटेल. हां, बाकी साधीमध्ये पाहिजे तुम्हाला लाल तिखट म्हणजे काश्मीरी आणि तिखट दोन्ही मिक्स आहे. ही 480 रुपये किलो आहे. ही आगरी मसाला 600 रुपये. ही सुपर गरम मसाला, यामध्ये धने नाही, धने बडीशेप नाही, मेन आयटम आहे. हे ती 1200 रुपये किलो. यामध्ये ही साधीवाली घे ना, धने बडीशेप मिक्स, ही 700 रुपये किलो आहे. बाकीचा अख्खा खडा मसाला भाव आहे ते पण 1200 रुपये किलो चांगलामध्ये चालू आहे. हां, शॉप नंबर 59. बाकी आपला दुकानाचा कार्ड आहे. नंबर आहे, मोबाईल नंबर 8767510775. बाकी होम डिलिव्हरी वगैरे पण आपल्याला घरगुती भेटेल, घरपोच भेटेल. पाहिजे तर हे कार्ड बघा. हां, नमस्कार, मी आत्ता आलेले आहे ठाणा मसाला मार्टमध्ये, जिथे मी नेहमीच व्हिडिओ बनवत असते. परंतु यंदा खूप लेट झालेला आहे, महिना एंडिंग आलेला आहे आणि आत्ता तरीसुद्धा इथे प्रचंड गर्दी आहे. प्रचंड गर्दी आहे इथे. शनिवार रविवार तर तुम्ही विचारच करू नका. तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दरम्यान या. आता तसं पण एंडिंग येतच आलेली आहे, त्यामुळे लोकांची खूप धावपळ होते. लोक सकाळपासून इथं आलेले आहेत आणि अजूनही त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. काही मशिनरी सतत चालत राहिल्यामुळे त्या तापलेल्या आहेत, तर त्यांना बंद करायची वेळ आलेली आहे. आणि काही डंका आहेत ते बंदच आहेत, कारण जे डंकावर काम करणारे जे आहेत ना ते गावाला गेलेले आहेत, ते अजून आलेले नाही आहेत. तर असा सगळा सावळा गोंधळ चालू आहे. पण तरीसुद्धा मसाला तुम्हाला इथे बनवून भेटेल. पण तुम्ही लवकर आला तर तुमचं काम लवकर होईल. जसं की मी आता लेट आलेली आहे, त्यामुळे माझं काम लेटच होणार आहे. आम्ही बघा ना इथे मसाला बनवायला आलो आणि मिरची मी 2 किलोचा मसाला बनवते आहे. तो टोटल सगळं गरम मसाला धरून हा 3 किलोमध्ये होणार आहे. पण आता एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे सगळं ठप्प झालेलं आहे आणि माहिती नाही आहे की लाईट कधी येणार आहे. आता बघूया, वाट बघतोय, नाहीतर मसाला उद्यावर जाईल. कशाला टाकतात तेल? तेल कशाला लावतात? नाही, कशासाठी लावतात? मग त्याची गाठी नाही होणार. आणि हा किती किलो आहे मसाला? 9 किलो. मग 9 किलोला तेल किती लागेल? 1 किलोच बस. खाली नाम लगा दिया जी, चलता है. खराब होत नहीं. नहीं, साल भर तो चलता है. ये नहीं, ये आपका मसाला है? हाँ, मिर्ची है, फक्त मिर्ची है. फक्त मिर्ची है? हाँ, मिर्ची और रेशम ये सब. इसमें गरम मसाला नहीं है? नहीं, गरम मसाला मिक्स नहीं करते हम लोग. खाली मिर्ची. मिर्ची के अंदर गरम मसाला नहीं, गरम मसाला अलग ही अलग ही बन रखते हैं हम लोग. मिर्ची के अंदर नहीं डालते. हे तर मी पहिल्यांदाच बघते असा. हा ना, नाही बाबा, एवढ्या वर्षात कधी बघितलं नाही, कधीच पाहिलं नाही असं मसाल्याला. गरम नहीं किया है, कच्चा ही डालते हैं. मिर्ची किती? 9 किलो है. 9 किलो. ये बोला ना कलर आ गया. देखो 9 किलोला कलर आ जाता मिर्ची का. 1 किलो 1 लिटर तेल.
जेणेकरून तो मसाला 10 किलो मसाल्याला फक्त 1 लिटर तेल, जेणेकरून तो मसाला चांगला राहावा. आता हे म्हणजे कसं होईल की ह्याला काय असं काय हे लागणार नाही. क्या तर बघा लाईट गेली होती आणि आमचा मसाला हा 7 वाजता झाला असता, परंतु 1.5 तास लाईट नव्हती. त्याच्यामुळे आता 8 वाजलेले आहेत आणि मसाला भाजून आता तो कुटायला मी ठेवलेला आहे. तर लाईट नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला. तर आता बघूया, 8 वाजून गेलेले आहेत. तर मसाला वाटून इटून 1 तास तर जाणारच आहे. असं तो 9 वाजेपर्यंत मसाला होऊन जाणार आहे. बघू बरं मसाला किती भरला आपला. 3 किलो 70 ग्राम है ना. तर फायनली हा माझा 3 किलो मसाला झालेला आहे. 1 किलो संकेश्वरी, ती पण मला 1600 रुपये किलोची मी घेतली. आणि 1 किलो काश्मीर आणि थोडीशी लवंगी टाकली पाव किलो. आणि असा जो 2 किलो मिरचीचा गरम मसाला इन्क्लूड करून 3 किलोचा हा मसाला तयार झालेला आहे. फायनली मसाला तयार झाला.